आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे भारताच्या जीडीपी डेटाला ग्रेडिंग. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या अधिकृत आकडेवारीला बी ग्रेड आणि नॅशनल अकाउंट्स डेटाला सी ग्रेड दिला आहे. कारण भारताचा जीडीपी मोजण्यासाठी वापरले जाणारे बेस इयर खूप जुने 11-12चे आहे. आता अर्थातच ते बेस इयर चेंज केलेलं आहे आणि ते 2026 मध्ये त्याच्याबद्दलची माहिती नक्कीच येईल. नवीन जीडीपी सिरीज आणि विश्वासार्हता ते लवकरात लवकर बदलण्याची गरज IMFने व्यक्त केली आहे. नवीन बदल सांख्यिकी मंत्रालय मॉस्पी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या द्वारे फेब्रुवारी 2026 मध्ये नवीन जीडीपी सिरीज आणणार आहे, ज्याचे बेस इयर 22-23 असेल. यामुळे आकडेवारीची विश्वासार्हता वाढेल. जीडीपी आधारभूत वर्ष आणि संबंधित मंत्रालय आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याचबरोबर बेस इयर म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. बेस इयर म्हणजे जीडीपीची गणना ज्या वर्षाच्या किमतींवर आधारित असते. हे बेस इयर निवडण्यासाठी निकष काय आहेत, तर दोनच निकष आहेत की सर्वसाधारण किंमत पातळी स्थिर असली पाहिजे या वर्षीमध्ये, आणि या वर्षामध्ये डिझास्टर मग ते भले नॅचरल असो किंवा इकॉनॉमिक असो कुठल्याही प्रकारचे आलेले नसावेत. अशा निकषांवरनं हे बेस इयर जे आहे, आधारभूत वर्ष जे आहे ते ठरवलं जातं. या वर्षी अर्थव्यवस्था स्थिर असावी लागते. सध्या ते 11-12 आहे. 2015 मध्ये ठरलं गेलं होतं दर 5 वर्षांनी या बेस इयरची रिव्हिजन होते, पण 2020 मध्ये जी रिव्हिजन अपेक्षित होती ती कोविडमुळे नाही झाली आणि ती सरकारने आता करायला घेतलेली आहे. मॉस्पी मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन या अंतर्गत NSO जे आहे, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, ते जीडीपीची आकडेवारी प्रसिद्ध करत असतं.